वर्ष लागले याला. हा प्रश्न आलाय का तुमच्याही मनात? आलाय का सांगा, हो की नाही? हा, कोणाच्या मागे आलाय का? बरं बरं, माझे याला 20 वर्ष का लागले असतील? काही तपश्चर्या करायची होती की काय माहित नाही, बघूया. मग ती गीता त्या दिवशी संध्याकाळी इंटरव्ह्यूला बोलवतात स्वामी, आणि स्वामी स्वतः म्हणतात काय एम समाचारम असं काहीतरी म्हणायचं ना. एम समाचारम काय, वार्ता काय काय? अरे नाही स्वामी, त्यांना मी भेटले त्या फार खुश आहेत हारम्मा. हो पण 20 वर्ष. स्वामी म्हणाले हो. मग मी लल त्या गोळी म्हटल्या ना, त्या सांगते बरं का आता काय. स्वामी चिंतन में सदा माला है बनाए, स्वामी की केवल प्रसन्नता चाहे, धीरे धीरे कौशल पे हुआ गर्व, शुरू हो गया दुरियों का दुष्ट पर्व. म्हणजे सगळ्यांना लावूया आपल्याला. पहिल्यांदा काय, स्वामींना आवडतं मग माळा करायची. हळूहळू लोक माळांचं कौतुक करायला लागले. माळांचं कौतुक करायला लागल्यावर बाईंना म्हटलं आपल्यासारखी माळ कोणी बनवूच शकत नाही, माझ्यासारखा बलकस कोणी घेऊच शकत नाही, माझ्यासारखं कीर्तन कोणी करू शकत नाही. आपण आपल्याला ठेवू शकतो तिथे. अहो माझ्यासारखं वेदन कोणी म्हणू शकत नाही, आमच्यासारखी सेवा नाही तर कोणाला करतात असं मनात तरी वाटतच असतं. माहीत नाही, मग सगळं स्वामी करतात, स्वामी करतात. तुम्हाला माहिती नाही, एकदा इंटरव्ह्यू रूम मध्ये एक माणूस म्हणाला स्वामी घर बांधलंय, फोटो दाखवले, या ना स्वामी तुमचंच घर आहे, तुमचंच घर आहे. तो स्वामी म्हणाला तो बिल लिख के देना. म्हणे असं आपण किती सब स्वामी काय किती समजते म्हणतो आपण. तो स्वामी हसत म्हणाल तो फिर बिल में लिख के देना की तुझं घर इथून नसतं आपलं सगळं. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे. ती म्हणाली म्हणे अम्मा तुला सांगू का काय झालं होतं. आधी ती माझं चिंतन मला कसा हार दिसायचं म्हणून करायची माळा, नंतर माझा हार किती छान आहे या चिंतनात हार बनायला लागला. आणि जेव्हा कौशल्यावर आपल्या स्किलवर आपल्याला गर्व होतो ना मंडळी, मग दूर या. स्वामी काय करतात आपल्याला न असं दूर केलेलंच नसतं त्यांनी हृदयापासून, पण आध्यात्मिक रस्त्यावरती न्यायचं असेल तर दूर करणं गरजेचं असतं ना, म्हणून केलं. आणि मग तिने पण आता तिची थोरवी पण स्वामींनी गायली. स्वामी काय म्हणाले, आपल्याला फार शिकण्यासारखं यायचं, पण मला तिचं का आवडलं म्हणे, मी तिच्या जवळ का गेलो, तिला का बोलवलं. या 20 वर्षात तिने चिंतन केलं फक्त माझं. आपणही चिंतन केलं असतं पण काय, हे बरं इतके वर्ष आम्ही सेवा केली, लोकांना पुढे नेतात स्वामी, स्वामींकडेही थोडीशी हेच आहे, स्वामींचं आमच्याकडे लक्षच नाही असं सुद्धा मनात येऊ शकतं कोणाचं. ते नाही केलं तिने. नवरा गेला, कोणी नव्हतं, स्वामी सुद्धा एकमेव आधार, पण बोलत नव्हते, बघत नव्हते मंडळी तिच्याकडे. पण तिने कधी असं म्हटलं नाही. तिने म्हटलं काय बरं माझं चुकलं असेल, काय बरं माझं चुकलं असेल की असं दुरावा आला. आणि सतत ती म्हणे माझ्या चिंतनात राहिली, मला दोष देण्यामध्ये राहिली नाही. आणि असा दोष न देता जेव्हा जो चिंतनात राहतो ना, त्याच्याबरोबर देव जातो. तो देव स्वतःच्या विमानात बसून स्वतःबरोबर घेऊन गेला. आणखी काय पाहिजे मंडळी. जय बोलो भगवान. सांगणार आहे निरंकारी केला 5-5 जण. स्वामी त्रयी वृंदावनला जेव्हा उतरायचंय, त्यावेळेस त्रयीच नव्हतं. बेंगलोरला जेव्हा यायचंय तेव्हा त्यांच्याकडे गाडी नव्हती, कुठली राहायला जागा नव्हती, काहीच नव्हती. ते एक श्रीमंत फॅमिली होती. त्यांचे फॅमिली मॅटर्स काही पर्सनल असतील म्हणून गोष्टीत त्यांचं नाव दिलेलं नाही, मी पण ते नाव घेणार नाही. आता त्यांची सेवा ती राजवाड्यासारखं, ते इतके श्रीमंत घर राजवाड्यासारखं. त्यांची काय आले की स्वामींना गाडी, स्वामींच्या भक्तांसाठी पण गाडी, नंतर स्वामींना किती पायघड्या घातलेल्या, नंतर सगळी रोषणाई लागलेली, रात्री रोषणाई, दिवसा फुलांनी सगळं अशी स्वामी. आणि 25 पदार्थ कमीत कमी स्वामींच्या ताटात, 5 पक्वान्न 25 व्यंजन वेगळी. इतका थाट ती बाई करायची मंडळी. पण आयुष्य काय असतं, प्रारब्धामुळे खालीवर होतं. तसंच ते खालीवर झालं. आणि नवरा गेल्यानंतर गरिबी आली. आता का गरिबी आली, त्यांच्या त्या पर्सनल मॅटर्समध्ये आपल्याला पडायचं नाही, त्या गोष्टीमध्ये नाहीच. मुलं मला वाटतं बाहेरगावी निघून गेली, बंगला असा उजाड झाला, बाईला स्ट्रोक आला, पॅरालिटिक. आणि तिला सांभाळायला एक आपली बाई ठेवली केअरटेकर.
ती केअरटेकर कधी कधी त्या नातीला दर्शना भजनामध्ये घेऊन यायची. 1 वर्ष झालं भजनातच ती आली नाही. हं? 1 वर्ष ती भजनात आली नाही. म्हणून मग एक दिवस जेव्हा स्वामी तिथे आले होते आणि या गीताच्या वडिलांकडे भजनानंतर गुरुवारच्या जेवायला त्यांना जायचं होतं, तेव्हा त्यांना आले जेवायला नंतर ये, आज आपल्याला दुसरीकडे जायचं. पहा, कृतज्ञता. मी हे पहिल्या अनुभवात पण सांगेल. कृतज्ञता तो देखो प्यारे साई की सेवा याद थी बरसो पहले की. किती वर्ष होऊन गेले ते, इथेही तेच अनेक वर्ष झाले होते, पण त्या बाईला विसरलेले नव्हते. पण किती निरंकारी त्या भगवंताची, घ्यायला कुणी नाही आलं तर काय झालं, मला जायचंय तिच्याकडे. अहो म्हणे ते पद्मनाभ म्हणाले अहो पाऊस पडतोय स्वामी. मग काय झालं, अहो लाईट गेलेले आहे स्वामी. आणि पद्मनाभांचा प्रॉब्लेम होता की त्यांना रस्ते सापडायचे नाही. म्हणजे मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम, रस्ते सापडत नाही, मी दाखवतो आयुष्याचा रस्ता दाखवणारे स्वामी, आता रस्ता दाखवणार असतील, चला माझ्याबरोबर. गेले स्वामी आणि गीतम्मालाही बरोबर घेतले, या छोट्या गीताला, आणि त्यांच्या घरी गेले तर तो बंगला उजाड, अंधार सगळा तिथे काही नसतं. मग ते म्हणतात काय करायचं, आणि खूप पाऊस पडतोय, कपनी वर करून पहा प्रेमळ निरंकारी देव कशाची पर्वा न करता चिखलामध्ये पानांवरती काय घसरत असताना सुद्धा चालत चालत जातोय. आणि त्याला सगळे थांबवतात, अहो स्वामी या राजवाड्यासारख्या घरात अंधार आहे, कोणीच राहत नाही, नको जायला, चला परत जाऊया. ते म्हणाले मला माहिती ती कुठे राहते. स्वामी म्हणाले चला मागच्या आउटहाऊसमध्ये येते. आउटहाऊसमध्ये जातात. मिणमिणता एक दिवा असतो तिथे पोर्चमध्ये लावलेला, झिरोपावर जाईबच असेल. मग स्वामी म्हणाले इथे येते, दारू भरतात. ती केअरटेकर दारू भरते आणि एकदम अशी चकित होते, आज ज्यांच्या भजनाला तुम्ही जातात ते आलेले काहीतरी बोलते, ते कशाने तिथून येणार आहेत माझ्यासाठी इथे. स्वामी नाही येणार, स्वामी आलेले म्हणे. स्वामींना आलेला बघितलं, त्या घरामध्ये लाईट नाही, बसायला खुर्ची नाही, स्वामींच्या पायात चप्पल नाही, प्रसाद ठेवायला काहीही नाही, अशी ती गरिबीची परिस्थिती तिथे होती. आणि त्यांना बघितल्याबरोबर त्या बाईने काय म्हटलं म्हणा, मैं तो हूँ दिन साई आपकी सेवा कैसे करूंगी. मैं दीन अवस्थेत आहे स्वामी, इतने क्लेश हुए आपको कैसे मैं सह पाऊंगी. मला काले पाय असे झालेले, मला नाही सहन होत रे स्वामी. अहो बसायला काय देऊ, एकच छोटासा पलंग आहे, त्यावर मी असे हलू शकत नाही, झोपलेली आहे. स्वामी म्हणत आहे की इथे शेजारी जागा, त्याच पलंगावर छोट्याशा जागेत स्वामी बसले तिच्या शेजारी. आणि शेजारी बसल्यावरती स्वामी म्हणाले मला काहीच नको असतं, अंतरंग के भाव साई जाणत आहे.